हाय गाईज, माझ्या या हॅपी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत श्रावणातील नैवेद्यासाठी सोप्या पद्धतीची कोहळ्याची खीर. ही चवीला अत्यंत स्वादिष्ट आणि बासुंदी सारखी मलाईदार लागते. यासाठी लागणारे साहित्य: कोहळा 1 वाटी काप केलेला, दूध अर्धा लिटर, गूळ अर्धी वाटी, धुतलेले तांदूळ 2 मोठे चमचे, साजूक तूप 1 चमचा, वेलची पूड छोटा अर्धा चमचा आणि काजू बदाम मनुके. रेसिपी सुरू करण्याआधी माझ्या चॅनल वरती नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग पाहूयात कोहाळ्याची खीर कशी बनवायची. प्रथम कोहाळ्याची साल काढून त्याचे छोटे काप करा. एका पातेल्यात 1 चमचा तूप गरम करून थोडे तांदूळ आणि कोहाळ्याचे काप हलके परतवून घ्या. आता त्यात थोडे पाणी घालून कुकरची 1 शिट्टी काढून मऊ शिजवून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर त्यात दूध आणि गूळ घाला. सर्व मिश्रण मंद आचेवर चांगले उकळून घ्या आणि एकजीव करा. शेवटी त्यात वेलची पूड आणि ड्राय फ्रुट्सचे काप घाला. आता तयार आहे आपली चवदार कोहळ्याची खीर. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसोबत.